तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पास्ता रेसिपी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूपच टेस्टी आणि परफेक्ट रेसिपी बनते। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी पास्त्यात पाणी टाकून पास्ता शिजायला ठेवलाय। इथे आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी इथे टाकले तेल थोडं कमीच टाका, कारण सॉस जे आपण नंतर टाकणार आहे त्याचं पण तेल सुटतं। आता कढईत तेल गरम झाले, याच्यात टाकले बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेलं आलं। त्यानंतर टाकले उभे चिरलेले कांदे, गाजर आणि कॅप्सिकम। हे प्रॉपर सॉटे झालं की आपण याच्यात टाकूया काही मसाले। रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि अर्धा चमचा सोया सॉस। फिरवून घ्या सगळं। आता याच्यात टाकणार आहे मेयोनीज 1.5 ते 2 चमचे आणि टोमॅटो केचप 1.5 ते 2 चमचे। फिरवून घ्या। आता आपण याच्यात टाकूया शेजवान चटणी। शेजवान चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाहीये। मग टाकले चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। फिरवून घेतलंय। मग टाकलाय पास्ता जो शिजवून घेतला होता। फिरवून घ्या। नंतर टाका चवीनुसार मीठ वरतून। आता तुम्ही पास्ता सर्व करू शकता। तुम्हाला चीज सोबत हवे असेल तर तुम्ही चीज सोबत सर्व करा, नाहीतर सिंपल पास्ता सुद्धा खूप टेस्टी लागतो। माझ्याकडे चीज अवेलेबल आहे म्हणून मी चीज सोबत सर्व करते। तर आपला पास्ता आहे रेडी। तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।